काढून पोटा पाण्याचा प्रश्न सुटणार होता, मात्र नशिबात नव्हतं. हळद काढण्यासाठी घरातून निघालेल्या महिला शेतावर पोहोचल्या नाही. त्यांच्यावर काळाने झडप घातली आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं. हिंगोली जिल्ह्यातील काही महिला मजूर हातात कापसाच्या पिशव्या, डोक्यावर पदर घालून हळद काढणीच्या कामासाठी निघाल्या होत्या. आलेल्या माहितीनुसार हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्याच्या गुंज गावातील काही शेतकरी महिला मजूर आलेगाव शिवारात हळद काढायला आल्या होत्या. महिला मोलमजुरी करायला घेऊन एक ट्रॅक्टर आलेगावकडे निघाला, पण या सकाळी 9च्या सुमारास नियतीने आपला वेगळाच खेळ खेळला. ट्रॅक्टर चालकाचा अंदाज चुकला, नियंत्रण सुटलं आणि संपूर्ण ट्रॅक्टर थेट खोल विहिरीत कोसळला. अख्खं ट्रॅक्टर विहिरीत कोसळला. या भीषण अपघातात 8 महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केलं. ग्रामस्थांनी 2 महिलांसह एका पुरुषाला विहिरीतून बाहेर काढलं आहे, मात्र अद्याप 7 ते 8 जण विहिरीत अडकल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. हिंगोलीसह नांदेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाल्याने विहिरीमध्ये ट्रॅक्टर पूर्णपणे बुडाला आहे. ट्रॅक्टरचे केवळ एक टायर दिसत आहे. ट्रॅक्टरमध्ये नेमके किती जण होते याची माहिती मिळाली नाही. शेतात राबणारे हात आज जीव वाचवण्यासाठी धडपड करत होते. काहीच नशीब चालत नाही. या भयावह दुर्घटनेत 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ज्यांनी सकाळी घर सोडलं त्यांनी पुन्हा परत न पाहिलं नाही. सध्या घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे. काही महिलांना पाण्यातून बाहेर काढण्यात आलं आहे, पण जखम केवळ शरीराला नाही, ती घराघरात, हृदयात खोलवर कोरली गेली आहे. 4 पैसे कमवण्यासाठी, घर चालवण्यासाठी त्या निघाल्या होत्या, पण काळाने त्यांना थांबवून टाकलं. त्यांच्या जाण्याने संपूर्ण आलेगावात शोककळा पसरली आहे. दुःखाचं डोंगर कोसळलं आहे.